तेजस्विनी उमेश पाटील। मला माकण हाडाला सूज आलेली होती व नंतर मी श्री स्वामी आयुर्वेदालय इथे मणक्याचा पूर्णपणे कमी आलेला आहे असं वाटत आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी श्री स्वामी आयुर्वेदालयाच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे स्त्रियांमध्ये होणारी पाठदुखी। कुठला विषय आहे आपला? स्त्रियांमध्ये होणारी पाठदुखी। मित्रांनो, स्त्रियांमध्ये होणारी पाठदुखी आहे ना, हा सध्या खूप कॉमन आजार झालेला आहे। खूप कॉमन आजार झाला आहे का? तर स्त्रियांची असणारी घरातली कामं, त्यांची असणारी ऑफिसची कामं किंवा प्रसूतीनंतरचा काळ किंवा मासिक पाळीवेळी होणारी कंबरदुखी, या सगळ्या गोष्टींना या कंबरदुखीला कारणीभूत असतात। मित्रांनो, का होतं? कसं असते की कमरेमध्ये जे मणके असतात, म्हणजे L4, L5, S1, L3, L1 पासून चालू होतं L5 पर्यंत आणि S1 यांच्यामध्ये जे मणक्यामध्ये गॅप असतात ना, त्यांच्यामध्ये गाद्या असतात। गाद्या, ह्या गाद्यांना ना सूज येते आणि गाद्यांना सूज आली ना की हालचाल करताना दिवसा खूप छान वाटतं, म्हणजे काय कंबर वगैरे दुखत नाही, पण रात्री झोपून राहिलं की सकाळी उठताना ना कंबर प्रचंड दुखते आणि हालचाल करताना त्रास होतो। आहे त्या पोझिशनमध्ये, म्हणजे झोपलेल्या पोझिशनमधून नॉर्मल होऊन चालायला लागायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लागतो। मित्रांनो, याला ज्यावेळेला MRI केला जाईल तेव्हा या डिस्क बल्जिंग असं म्हटलं जातं। डिस्क बल्जिंग म्हटलं जातं, म्हणजे त्या मणक्यांमध्ये जी गादी असते ना त्याला येते सूज। मित्रांनो, काय ते सूज। तर याची कारणं काय काय आहेत, आपण याचा आता सध्या विचार करणार आहोत। मित्रांनो, काय होतं, स्त्रियांमध्ये पाठदुखी आहे ना, ही सतत जास्त उभारल्यामुळं किंवा सतत बसल्यामुळं, वजन उचलून घरातली कामं केल्यामुळं किंवा प्रसूतीनंतर शरीर कमजोर झालेलं असतं त्याच्यामुळं, किंवा हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली असते त्याच्यामुळं, किंवा मासिक पाळीच्या आधी किंवा पश्चात होणाऱ्या वेदना, किंवा चुकीच्या बसण्याची किंवा झोपण्याची सवय, या सगळ्या गोष्टींच्यामुळं हा त्रास होतो। पण मला असं वाटतं की आपल्या माता भगिनींना किंवा महिलांमध्ये काय होतं की सतत घरातली कामं करत राहणं, सतत खुर्चीवर बसून असणं किंवा ऑफिसच्या कामांच्या वेळेला सतत खुर्चीवर बसून राहणं, यांच्यामुळं ना हे कंबरदुखीचे आजार मित्रांनो होत राहतात। अशीच एक आपली भगिनी आहे की ज्याची आपण ट्रीटमेंट केलेली आहे। याचा व्हिडिओ तुम्हाला आता इथून पुढं दिसायला चालू होईल। बघा त्यांचे लक्षणं काय होती, त्यांना काय ट्रीटमेंट दिली गेली आणि त्यामध्ये त्या कशा बऱ्या झाल्या मित्रांनो। ओके, माझे नाव तेजस्विनी उमेश पाटील, राहणार गडिंग्लज। मला माकण हाडाला सूज आलेली होती व कमरेच्या गाद्यांना सूज आलेली होती, त्यामुळे मला रात्री झोपल्यानंतर सकाळी पहाटे उठताना पूर्ण आखडून आल्यासारखं वाटत होतं व पुढे पायही टाकता येत नव्हतं। त्याच्यानंतर मी MRI केला, पेन किलर्सच्या गोळ्या खाल्ल्या, पण त्यानेही माझा त्रास कमी झालेला नाही। नंतर मी श्री स्वामी आयुर्वेदालय इथे आले। त्याच्यानंतर माझी कटिबस्ती झाली, मसाज झाला व आयुर्वेदिक गोळ्या झाल्या, त्याच्यामुळे माझा थोडासा मणक्याचा प्रॉब्लेम कमी आला। मला आता पूर्णपणे विश्रांती वाटल्यासारखं वाटते व नेहमी मी दररोजची रुटीनप्रमाणे सर्व कामे व्यवस्थित करते। मला आता हा प्रॉब्लेम मणक्याचा पूर्णपणे कमी आलेला आहे असं वाटत आहे। धन्यवाद। मित्रांनो, आता तुम्ही पाहिलाच असाल की या भगिनी ज्या आहेत ना, यांना कमरेचा खूप त्रास होता। सकाळी उठल्यानंतर कमरेच्या वेदना व्हायच्या किंवा हालचाल करायला त्रास व्हायची। त्यांनी खूप सारे उपचार घेतले या गोष्टीवर, पण त्यांना काहीही यामध्ये जाणवलं नाही। त्यामध्ये त्यांचं MRI केलं गेलं किंवा पेन किलरच्या गोळ्या घेतल्या गेल्या, त्यांना काहीही या गोष्टीमध्ये त्रासामध्ये कमी जाणवली नाही। त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं किंवा कोणीतरी सांगितलेल्या आमच्या दुसऱ्या पेशंटच्या सांगण्यावरून त्यांनी त्या आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली। या व्हिजिट दिल्यानंतर त्यांची आपण फक्त 10 दिवस ट्रीटमेंट चिकित्सा केलेली आहे मित्रांनो, फक्त 10 दिवस। या 10 दिवसांमध्ये त्यांच्यावर कटिबस्ती, अनुवासन बस्ती आणि पूर्ण त्यांच्या शरीराचा मसाज, स्टीम, या सगळ्या ट्रीटमेंट करण्यात आल्या। या ट्रीटमेंट केल्यानंतर 10 दिवसांमध्ये त्यांचा जवळपास 5 ते 6 वर्षाचा आजार 10 दिवसांमध्ये कमी झालेला आहे मित्रांनो। आणि इथून पुढं त्या 1-2 महिने गोळ्या खाणार आहेत आणि मला नाही वाटत की इथून पुढं त्यांना परत त्यांच्या कमरेचा आजार जाणवून येईल मित्रांनो। तर लक्षात घ्या, कमरेच्या आजाराची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत। कमरेच्या आजारावरची ट्रीटमेंट जे आम्ही करतो त्याचे प्रत्यक्ष एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला यामध्ये दाखवलेलं आहे। आणि मला असं वाटतं की सतत
या काम केल्यामुळं किंवा या डिस्क बल्जिंगमुळं किंवा सतत बसल्यामुळं ज्या आमच्या माता भगिनींना त्रास होतोय, यातून त्यांना मुक्ती मिळावी, कमरेच्या आजारातून त्या बाहेर पडाव्यात, छान हसत खेळत आपलं आयुष्य जगावं असं मला वाटतंय मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी बनवलेला आहे. मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी. श्री स्वामी आयुर्वेदालयाच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. धन्यवाद.